मागील भागात आपण पाहिलं हा नवीन मित्र कोण रे? ऑफिस मधला आहे, कलिग आहे माझा. कालच्या मित्राला तू मदत केलीस, त्यांनी बुके पाठवलाय तर शाल्मली मला खात्री आहे. हा मित्रांनी नाही. देविकाने. माझे मूड वगैरे ठीक आहे ना? चल पटकन बोल, काय माती खाल्लीस? शाल्मलीशी भांडलायस का? नाही, अजून भांडण झालेलं नाहीये, पण बहुतेक भांडण होणार आहे. ऍक्च्युली मी काव्यासमोर बोल. देविकाबद्दल बोललो. आता काय करायचंय? आता पुढे. हे बघ, आता मी तिला सांगितलंय की देविका तुझ्या मित्राची बहीण आहे आणि तू तिला मुंबईत सेटल व्हायला मदत करतोयस. अरे यार, तुला दुसरं काही सुचलं नाही का? तुझा ना हा प्रॉब्लेम आहे अभि. तुझ्या पोटात काहीही राहत नाही म्हणून मी तुला काही सांगणार नव्हतो. मला भीती होती की तू ते शाल्मलीला सांगशील, पण तू त्याच्यापेक्षा मोठा घोळ घातलेला आहेस. मग काय ती तुझी गर्लफ्रेंड असं सांगायला पाहिजे होतं का? अरे यार, तुझं काय चाललंय? तुझं काय चाललंय अभि? हा? क्षणात तिला तू माझी गर्लफ्रेंड बनवतोयस, क्षणात तिला माझ्या मित्राची बहीण बनवतोयस. ऐक जरा, आम्हाला एकमेकांबद्दल काय वाटतं ते आमचंच अजून ठरलेलं नाही आणि तू माझ्या लग्नाचा बँड वाजून मोकळा झालास. अरे तसं नाही, पण त्या दोघी माझ्या डोक्यावर बसल्या होत्या यार. मग मी काय सांगणार? दुसरं काहीही तुला कळत नाहीये का? आता काव्याला त्या माझ्या मित्राच्या बहिणीचा फोटो बघायचा असणार, तिला भेटायचं असणार, तिच्या बरोबर शॉपिंगला जायचं असणार. सॉरी ना सुमित. हे मी काय म्हणतो, तुझ्या कोणा मित्राची बहीण नाहीये का? हो आहे ना, तुला बहीण आहे. आहे ना, पण तिचं लग्न झालंय आणि ती US ला आहे. तिकडनं तिला इथे बोलवणं डजंट मेक सेन्स यार. नो पॉइंट. तू एक काम कर, तू महामूर्ख आहेस, फोन ठेव आता. हॅलो, सॉरी सुमित, माती खाल्ली. कसं आहे, पास्ता आवडला ना? एन्जॉय. मूर्ख रे हा. मोकळे से खुले आभाळ, ती वाहणारी नदी उन्हाळ, ती धुंद लाट, ती चांद रात, किती गुपित तिच्या मनात, ती बिंदास, ती बेधुंद, ती जळ उन्हाची वारा मंद, ती पावसाची सर चिंब, तिन्ही ऋतूंचे सारे रंग. तिची अदाही जरा निराळी, तिची नजर ही जरा शिकारी, तिचे ते हसू जरा शराबी, तिची ही चाल जरा नवाबी, ती कोवळीशी कळी दिवाणी, नवी नवीशी जुनी कहाणी, ती बावरीशी मृगनयनी, ती सावरीशी सांज ओली. Love, love, love लागणे लोचा, love, love, love लागणे लोचा, love, love, love लागणे लोचा, love, love, love लागणे लोचा. थँक्यू चाचा. हे घ्या ना. हो, तुम्ही पण घ्या, गरम आहे. बोला ना मॅडम, मला इथे अर्जंटली भेटायला का बोलवलं? मला आकांक्षा म्हणा ना. नाही हो, असं कसं
हे बघा आता आपण ऑफिसमध्ये नाही होत मग चालतंय. बरं आकांक्षा मॅडम, मला का बोलवलं? त्याचं काय आहे ना, तुमचं नाव आमच्या मंथली रिपोर्टनुसार चॅलेंजिंग कस्टमर म्हणून डिक्लेअर झालंय. म्हणजे आता अजून मी किती पैसे भरायचे? असं नाहीये. हे बघा टेन्शन घेऊ नका. म्हणजे तुमचं लग्न जुळवण्यासाठी आता आम्ही थोडा विशेष प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी मला तुमचा थोडा वेळ लागेल. म्हणजे तुमचा स्वभाव जाणून घ्यायला, तुमची लाईफस्टाईल कशी आहे, तुमच्या आवडीनिवडी, हे सगळं आता मी पर्सनली जाणून घेणार. हो पण ते सगळं मी ऑलरेडी त्या फॉर्ममध्ये भरलंय. हो पण फॉर्म म्हणजे माणूस नाही ना. बरोबर. आणि तुम्हाला माणूस म्हणून जाणून घ्यायचं आहे मला. आय मीन पॉलिसीच तशी आहे आमची. पॉलिसी नाही चालेल ना. म्हणजे आता मला रोज ऑफिसला यायला लागेल का? नाही तेही करायची माझी काही हरकत नाही. ॲटलिस्ट माझ्या वडिलांना वाटेल तरी मी काहीतरी प्रयत्न करतोय. नाही ऑफिसला यायचं असं नाही, आपण बाहेर भेटू. का? तुम्हीच म्हणाला होतात ना मला की तुम्हाला ऑफिसमध्ये अनकम्फर्टेबल वाटतं. हो ठीक आहे, आपण भेटू शकतो बाहेर. म्हणजे तुम्ही मला जागा सांगा, मी तिथे येईन. आणि अगदीच जागा मिळाली नाही तर आपण या चाचांकडेही भेटू शकतो. माझ्या मते इथे मुंबईतला सगळ्यात उत्तम चहा मिळतो. क्यों चाचा, मैं आता हूँ कि नहीं रोज? ऑफिस के पहले और ऑफिस खत्म होने के बाद. मिस्टर विनय, नहीं वो हमारा रिलेशन है ना. सॉरी. मी निघते. हो चालेल ना. तुम्हाला स्टेशन नाही ह्या बाजू. मी जाईन माझी. मला ऑफिसला जायचंय, उशीर होते. हो चालेल ना. मी बाय. बाय. चाचा मैं निकलता हूँ अभी. हाँ पैसे मैं बाद में वो खाते में कितना है अभी? 250. मैं सब है दिमाग में. हॅलो. हो हो हो, मी अकाउंट चेक केलं, पैसे मिळाले मला. सुमित तू काय बोलतोयस, मला काही ऐकू येत नाहीये. हा हा एक 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 मिनिट. हॅलो. हा पैसे मिळाले. एक मिनिट. हा मग आत्ता कशी आहे बाबांची तब्येत? स्टेबल आहे. खरं सांगू सुमित, मी ना खूप घाबरले होते. अरे आपण किती मूर्ख असतो ना. म्हणजे आपले आई बाबा आपल्या बरोबर आयुष्यभर असतील असं आपण गृहीतच धरतो. आणि मग असं काहीतरी घडलं ना की मग घाबरायला होतं. हो, मी समजू शकतो तुला काय म्हणायचंय ते. अरे आणि त्यात बाबांच्या छातीत दुखायला लागलं ना, त्याच्या आधी मी त्यांना काहीतरी बोलले होते आणि मग मला अजूनच वाईट वाटायला लागलं. असं वाटलं की आता त्यांना सॉरी म्हणायचा चान्सच नाही मिळाला तर. शी यार, मी उगाचच सेंटी होते.
सुमित, तू कुठल्या पार्टीमध्ये आहेस का? हा मला गाण्याचा आवाज येतोय. नाही नाही नाही, अगं मी घरातच आहे. माझा रूममेट. तू एक काम कर, तू 1 सेकंद होल्ड कर प्लीज. हो हो हो. एक मिनिट. हो हो हो. लाड लाड गेलं उरात पालवाया लागलं ते ओढ लागली मनात चळवाया लागलं. हा हा बोल आता. आवाज कमी ठेव. काय फालतूगिरी आहे? तोंडाने नाही सांगतायत. Five, six, seven, eight. एक विचारू? विचार ना. म्हणजे तुझ्या बाबांची तब्येत बरी असेल तर आपण भेटायचं का उद्या? उद्या? हो प्लीज, मला खरंच तुला भेटायचंय. बरं ठीक आहे, आपण उद्या भेटूया. हॅलो सुमित, का? आहेस का? हो आहे ना. खुश झालास? हो खूप. बरं, मग मी आता फोन ठेवते आणि तुला ऍड्रेस मेसेज करते. मग तू नाच. बाय. ओके बाय. आणि हॅलो, मी नाचत नव्हतो. हॅलो. मनात कळवाया लागलं याड लागलं ग याड लागलं ग रंगलं तुझ्यात याड लागलं ग वास येऊ साथी येई कस्तुरीचा चाकलं या वार गोड लागलं ग. सांगवान बोलवान मन झुरतया दुरून पळतया कळतया वळतय माग फिरून सजलं ग धजलं ग लाज काजला सारलं येंधळ हे गोंधळलं लाड लाड गेलं हरून भाळलं असं उरात पालवाया लागलं ते ओढ लागली मनात चळवाया लागलं याड लागलं याड लागलं.
गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. काही विशेष? येस, विशेष तर आहेच. नाही, क्लायंट बरोबर मीटिंग आहे का प्रेझेंटेशन? ओ कमॉन यार, प्रत्येक विशेष गोष्ट ही ऑफिसशी संबंधित असली पाहिजे का? नाही, तुझ्या बाबतीत तसंच असतं ना. एनिवे, ते जाऊ दे. मला एक सांग विनय, यातला कुठला शर्ट घालू सांग ना. मला काय विचारतोयस? नाही, हे तर असंच झालं की दोन्ही ईशांत शर्माला विचारतोय की बॅटिंग कशी करायची. हे बघ. हा कसा आहे? पिंक. जास्त होतोय, नको. दुसरा बघूयात. हे बघ, हा कसा वाटतो? दोन्ही शर्ट छान आहेत रे. ऍक्च्युली मला नाही कळत रे यातलं काही. तूच ठरव. ओके. Oh no. अरे अरे अरे, इस्त्री मोडली ना. इस्त्रीवाल्याला 5 रुपये द्यायला लागतात यार. अबे कोई नहीं यार, आज सब माफ है. होय. हा निघाला? हा. हे काय हे? तुला बोललो होतो ना ब्रेकफास्ट करून जा, ब्रेकफास्ट बनवतोय. अरे तुम्ही करा ना, काय माझा खायचा मूड नाहीये. ऍक्च्युली काय आहे, आज एक मीटिंग आहे. तुमच्याबरोबर इथे ब्रेकफास्ट करत बसलो तर ती मीटिंग करता येणार नाही. काय हसण्यासारखं काय? पुढे काय सहजच. याला काय झालंय? प्रेमात तर पडला नसेल ना. एक वेळेस खड्ड्यात पडेल पण प्रेमात नाही पडणार. बरं, तू काय खाणार आहेस? बुर्जी की ऑमलेट? सनी साइड अप. हाफ फ्राय बोल ना सरळ. काय झालं याला? मला काय झालंय? किरण्या, आवर लवकर, चल. कॅफे गोड्याची वेळ झाली.
अभि सुमितने आपल्याला देविकाबद्दल आधी कधी सांगितलं नाही ना? सुमित कुठे आपल्या मनातली गोष्ट अशी स्वतःहून सांगतो? हा ते पण बरोबर आहे म्हणा. अभि अरे काय करतोस तू? तुझे फोल्ड चुकतायत असं नाहीये ते. अगं मी काय तुझ्यासारखा स्वान नाही करत आहे. मी बनवतोय ससा. ससा कसा आहे? कसा ससा आहे? कसा आहे ससा? आता तुम्ही कसा? तुझ्यासारखं क्यूट आहे अगदी. थँक्यू. बरं ते जे काय ते ठीक आहे, पण ते आता ओपन कर आणि स्वान्स बनवायला घे. का? मी ससेच बनवणार आहे. अभि अरे कसं दिसेल ते? अर्ध्या टेबलवर स्वान्स, अर्ध्या टेबलवर ससे. हा एक मिनिट. मी डिसिजन घेतलाय की सगळ्या टेबल्सवर ससे दिसतील. डिसिजन हा? तू कोण डिसिजन घेणारा? असं काय करते बेबी? तर राघवनी मला कॅफे चालवायला दिलं ना. अच्छा वाव. मग मी तुला हेल्प का करते? तूच कर ना कॅफे चालवणारा. बेबी एक्झॅक्टली. मला तेच कळत नाही की तू काय हेल्प करतेस मला. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. सर. मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हाय. हाय. काय ग सकाळी सकाळी इकडे काय करतेस? सॉरी सुमित, तुला सॉरी म्हटल्याशिवाय मला चैन पडत नव्हती. सॉरी कशाबद्दल? तुझ्यावर डाऊट घेतला म्हणून. डाऊट? कसला डाऊट? ऍक्च्युली काल जो बुके आला होता ना तो पाहिल्यानंतर माझ्या मनात डाऊट निर्माण झाला. देविका कोण हे जाणून न घेता तुझ्यावर संशय घेतला. सॉरी. पण आता मला कळलंय की देविका तुझ्या मित्राची बहीण आहे. बहीण नाहीये का? आहे ना, मित्राची. अरे एकूण एकच झालं. मित्राची बहीण काय तुझी बहीण? तुझे गैरसमज आता दूर झाले असतील तर मी थोडं काम करू का? लंचला भेटू. येस, पण मी नाहीये. देविकाला भेटायला चाललायस का? नाही, एक मीटिंग आहे. ठीक आहे, पण जर तू पुढच्या वेळेला देविकाला भेटलास ना आणि तिला काही मदत लागली तर मला नक्की सांग, मी येईन. येस. बाय. किती चांगलं ओळखतो मी तुला. सॉरी. किती चांगली आहेस तू असं म्हणालो. बाय. बाय. हॅव अ गुड डे.